नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। तर मी आले ठाण्याला घंटाळीला आणि इथे पाहू शकता तुम्ही ठाणे चैत्रोत्सव भरलाय। घंटाळीचं जे मंदिर आहे तिथे अगदी त्याच्या बाजूलाच हा चैत्रोत्सव भरलाय। तर चला आतमध्ये जाऊन पाहूया कोणते कोणते स्टॉल आहेत ते। इथे आतमध्ये एंट्री केल्यानंतर सर्वात पहिले जो स्टॉल आहे तो आहे रांगोळीचा। ज्या रेडीमेड रांगोळी असतात त्याचा आहे। मी पण इथून घेतली, छोटी नथ दिसते बघा तुम्हाला, ती घेतली आणि हे एक घेतलं रांगोळीचं। तर ते घेतलं आणि खूप रिजनेबल रेट होते, मला असं वाटलं। 35 रुपयाला ती छोटी नथ मला मिळाली। छोटी 35 रुपये। ड्रेस पीस आहेत का हे? सगळे कॉटनचे ड्रेस मटेरियल आहे। हँडबॅग्स, बाटिके, बांधणी, शिवणी, फक्त कुर्तीचे वगैरे आहेत का असे? नाही, सगळे 3 पीस सूट्स आहेत। ते 4 मीटर ऑल ओव्हर कापड आहे, टॉप बॉटम एकसारखाच राहील। कसं आहे? 4 मीटर ऑल ओव्हर कापड आहे। कसे आहे? हे सगळे टॉप बॉटम वेगवेगळे आहे। कसे आहे? हे 850 ला आहे, 700 ला आहे। खादी कॉटन आहे, ओके। 880 ला आहे। सगळे हँडमेड आहे। शिवणी आहे, ती पण 850 ला आहे। हा पण 850 का? 2.5 मीटर टॉप आहे, 2.5 मीटर बॉटम आहे, 2.25 मीटर ओढणी आहे। कमी नाही करणार आहे? याच्यात कलर आहे भरपूर आहे, 6 कलर आहे। ब्ल्यू आहे, टोमॅटो रेड आहे, ऑरेंज आहे, ब्ल्यू आहे। 2-3 ब्ल्यू आहेत प्रकार। एक मेहंदी कलर आहे, अजरक आहे, ते कॉटन रेयॉन मिक्स आहे। कमी करणार आहे ना ह्याच्यामध्ये काय कमी करणार? किती पीस घ्यायचे? नाही, एकच। होय, होतील 50 रुपये कमी होतील। ठीक आहे, आले। तो कसा आहे? कुर्ता आहे की ड्रेस आहे पूर्ण? हाँ हाँ, कसा आहे? 1,500। मस्त। तुम्ही स्वतः केल्यात का? या स्टॉलवर खूप सुंदर अशा त्यांनी स्वतः हाताने केलेल्या पेंटिंग्स आहेत। ह्या ज्या आहेत ह्या स्वतः आयुर्वेदिक डॉक्टर आहेत आणि त्यांचे हे स्वतःचे प्रोडक्ट्स आहेत। मी इथून त्यांच्याकडून साबण घेतला आहे आणि त्यांच्याकडे सीरम आहेत, फेस पॅक आहेत। तर इथे जाऊन तुम्ही पाहू शकता, हा त्यांचा QR कोड आहे, तो स्कॅन करू शकता आणि त्यांचे प्रोडक्ट्स तुम्ही पाहू शकता। खादी आहेत ना हे? हो, खादी वेगवेगळं आहे मटेरियल, पण खादीमध्ये जास्त आहे। खादीमध्ये शॉर्टमध्ये वन पीस आहे का? शॉर्टमध्ये वन पीस म्हणजे असं शॉर्ट नाही, हे तर कुर्ती झालं। हे असे शॉर्ट कुर्ते येते तुम्हाला जसं याच्यामध्ये निळा कलर आहे का? ब्ल्यू कलर आहे का? लॉन्ग कुर्ता में हाँ जेंट्स देखा ना। ब्ल्यू मीन्स जांभळा, जांबुनी जो कलर होता है। हा जो स्टॉल आहे इथे NGOच्या ह्या 3 महिला आहेत। तर चला त्यांच्याच तोंडून ऐकूया नक्की त्यांचं काय आहे ते। त्या 5 कोणाचं नवीन ॲडमिशन आलेली ना, त्याच्यासाठी आम्ही इकडे आलेलो आहोत।
आपल्या परीने काय मदत करू शकतो. स्पेशली या मुलीसाठी खूप रिक्वेस्ट करतो बिकॉज तिची फक्त आजी काय आहे, मदत? ज्यांनी शेल्टर रूमला त्या मुलीला खालती शेल्टर होम आहे, आमचे रजिस्टर डॉक्युमेंट्स आहेत त्यांना कुठे? बदलापूर पॅन कार्ड आहे ईस्टला. आणि तुम्ही जी काही मदत आणि आमच्या दहिसरला हेड ऑफिस आहे आणि ही शाळा प्रगती अंध विद्यालय जी बदलापूरला आहे, गेले 55 वर्ष कार्यरत आहे. सुहासिनी मांजरेकरची शाळा आहे, पण सध्या त्या नाही आहे. त्यांचे नातू आहेत लौकिक मांजरेकर, त्यांना गरज आहे मदतीची. एक मदत तुम्ही करून जाणार ना, ऑन द स्पॉट तुम्हाला रिसिप्ट मिळेल. ATG 2 दिवसांनी तुम्ही क्लेम करू शकता. मी जी मला काही जमली मदत करायला ती मी केली. ज्यांना कोणाला इथे मदत करायची असेल तर नक्की त्या स्टॉलला जाऊन भेट द्या. काय नको, गोड काय नको, नाही ना. काळे मसाले ओके. तुमच्याकडून मी मागच्या वेळेस नेले होते 2 हे, पण आता मला नाव नाही आठवत आहे. या स्टॉलवर सेंटच्या बॉटल्स आहेत. मी मागच्या वेळेस यांच्याकडून घेतल्या होत्या. छोट्या बॉटल 100 रुपयाला मिळाली होती आणि ती आपल्याला आपल्या छोट्या पर्समध्ये पण कॅरी करायला बरी पडते. आणि ह्या पाहू शकता त्यांच्याकडे खूप व्हरायटीज आहेत. ह्या पेपरला स्मेल करायचा आणि तुम्हाला जो फ्रेग्रन्स हवा आहे तो त्यांच्याकडून घ्यायचा. एकदा नक्की व्हिजिट करा या स्टॉलला. आरोग्यासाठी पण बघा. प्रत्येकाने वेळ असतो असं नाहीये. मुंबईत राहतो, मुंबईत. कसे आंबे आहेत? हा इथे आंब्यांचा स्टॉल आहे आणि ही जी तुम्ही साईज बघताय ही 800 रुपये डझनने पेटी आहे. एका पेटीमध्ये 12 आंबे आहेत. इथे या चैत्र महोत्सवला एकदा नक्की भेट द्या. खूप वेगवेगळे प्रकारचे स्टॉल आहेत, तर ते तुम्ही स्वतः प्रत्यक्षात जाऊन पहा आणि तुम्हाला काय खरेदी करायचं तर तुम्ही करू शकता. आणि चला, मी ज्या ज्या वस्तू घेतल्या त्यांचे कुपन मिळालेत, तर ते कुपन भरून आता ह्या बॉक्समध्ये टाकते आणि मग रोज हे कुपन त्यातलं एक काढतात आणि पैठणी देतात. तर आतापर्यंत तर केव्हाच मला लागलेलं नाही आहे, पण तरी पण चला भरून पाहूया.
आपल्याला काय नुसतं नाव आणि नंबर लिहायचं आहे आणि ते त्या बॉक्समध्ये टाकायचं आहे. तर याच्यामध्ये हे कुपन टाकायचं. या चैत्र महोत्सवाला ज्यांनी पण भेट दिली तर त्यांचे इथे हे फोटोज लावलेले आहेत. हा जो महोत्सव आहे हा 20 एप्रिलपर्यंत असणार आहे. तर ज्यांना पण कोणाला या महोत्सवाला जायचं असेल, भेट द्यायची असेल, त्यांनी नक्की तिथे एकदा भेट द्या. कोण ना कोण येईल दुसरं.